बुलढाणामध्ये गायकवाडांविरोधात आंदोलन केलं जात आहे। डाव्या संघटनांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे आता वातावरण तापलेलं आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध केल्याचाही निषेध नोंदवला जातोय। बुलढाणामध्ये येण्याआधीच आंबींना स्थानबद्ध करण्यात आले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांची ही कारवाई आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात ते आंदोलन करणार होते। तर पोलीस आणि आंबींच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। आंबींना स्थानबद्ध केल्यामुळे ते आक्रमक झालेले होते आणि यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। डाव्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत। संजय गायकवाड यांच्या विरोधात डाव्या संघटना आज आंदोलन करणार होत्या, मात्र त्याआधीच प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध केल्यामुळे निषेध नोंदवला जातोय आणि यावेळी पोलिसांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली। हुकुमशाही पोलिसांचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज। हमसे डरती है पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज पोलीस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पोलीस प्रशासन मुर्दाबाद। अरे लड़ेंगे जीतेंगे, अरे लड़ेंगे। एक मिनिट माझं काय म्हणणं आहे, माझी एक विनंती आहे, मी काय म्हणतो ऐका साहेब, माझं म्हणणं आहे की नाश्ता करा, काय गेटवर लावा पोलीस। कशासाठी आम्ही पोलीस लोक गेटवर मग आमचा नाही साहेब, माझं ऐका प्लीज, ठीक आहे की नाही, इथं मीडिया आहे, माझी एक विनंती आहे की आम्ही चहा पाणी बोलावला, तुम्ही बोलले ना पाणी आम्हाला स्थानबद्ध करताय का? तुम्ही आम्हाला स्थानबद्ध केले का? यस, दाखवा, नोटीस द्या आम्हाला, नोटीस द्या आम्हाला। आमचा गुन्हा काय तो सांगा, मी काय म्हणतो, आमचा गुन्हा सांगा ना, ते तर सांगा सर। आमचा गुन्हा सांगा ना, आमचा गुन्हा आम्ही कबूल करतो आणि गुन्हा केला असेल तर माझी एक विनंती आहे की मग चहा पाणी बोला। पुलिस को आगे करती है। आज आपण आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चा कलेक्टर ऑफिसपासून निघेल आणि आमदार साहेबांचं जे घर आहे तर त्या घरावर ज्या पुस्तकासंदर्भात त्यांनी मला कॉल केला होता ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन आपण तिथे करणार आहोत। आपण जर तो 9 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड ऐकला तर तो कॉल रेकॉर्ड फक्त एका दिलगिरीनं, म्हणजे माफी आणि दिलगिरी या शब्दामध्ये फरक असतो, ते माफी हा शब्द वापरण्याचं धाडससुद्धा त्यांनी केलेलं नाही, म्हणजे अजूनसुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही आहे। ते फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेले आहेत। आणि हा जो विषय आहे की शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे, स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरेंचा अपमान त्यांनी केलेला आहे, मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या बायकोवरून शिव्या दिलेल्या आहेत, त्यामुळं फक्त दिलगिरीनं आम्ही त्यांना माफ करणार नाही आहे, त्यामुळे त्यांची दिलगिरी मान्य नाही हे आम्ही अगोदरच क्लिअर केलं आहे। आणि कुणालाही शिव्या द्यायच्या आणि सॉरी म्हणायचं असा नाही आहे। जे काय आहे ती कायदेशीर लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत। परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळाय करता, जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढ्या सगळ्या केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार, आम्ही समोर खाली बसणार, आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार। आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार। त्याच जर काय एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची नाही।